नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोली तर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा मी सहर्ष स्वागत करतो आहे। जसं की आपणास माहिती आहे, फक्त स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे क्लासेस ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोली तर्फे आमच्या अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना विषयानुसार अभ्यासक्रमाचे सराव व नोकरी संदर्भात जाहिराती देण्याचे काम आमची संस्था प्रयत्न करीत आहे। चला तर आज बघूया आपण अति महत्त्वाचे काय, महाराष्ट्रातील पहिले आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे। ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोली बाय प्रमोद सर 9405 13 34 20। चला तर बघूया पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? प्रश्न एकदा नीट आहे का? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? उत्तर आहे सी प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होय। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ कोणते? मुंबई हे महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ होय। पहिले विद्यापीठ 1857 मध्ये स्थापना झाली। मुंबई या विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे पहिले कृषी विद्यापीठ कोणते? महाराष्ट्राचे पहिले कृषी विद्यापीठ कोणते व त्याची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे महाराष्ट्राचे पहिले कृषी विद्यापीठ राहुरी हे होय। राहुरी या विद्यापीठाची स्थापना सन 1968 साली झाली। राहुरी या विद्यापीठाची स्थापना 1968 साली झाली। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? तर उत्तर आहे मुंबई। मुंबई हे महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र होय। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? उत्तर आहे मुंबई हे महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र होय। मुंबई हे महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र होय। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचे पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्राचे पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर आहे गंगापूर, नाशिक जिल्हा हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण होय। गंगापूर जिल्हा नाशिक हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण होय। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? उत्तर आहे खापोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र होय। खापोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र होय। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प कोणते? प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प कोणते? उत्तर आहे जमसांडे देवगड हे महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प होय। जमसांडे देवगड हे
महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प होय. यामध्ये प्रश्न क्रमांक 8 नंतर डायरेक्ट 10 आलेला आहे. 9वा प्रश्न आलेला नाही. 9वा इकडे गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? उत्तर आहे तारापूर हे महाराष्ट्रातील अणुविद्युत केंद्र होय. तारापूर हे महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र होय. प्रश्न क्रमांक 11, अति महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आहेत. सर्वांनी नीट ऐका. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? उत्तर आहे कर्नाळा, रायगड जिल्हा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य होय. कर्नाळा जिल्हा रायगड हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य होय. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? उत्तर आहे प्रवरानगर, अहमदनगर जिल्हा. प्रवरानगर, अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना होय. प्रवरानगर, अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना होय. तर बघा मित्रांनो, खूप सुंदर प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपणास इथे माहिती होत आहे. तर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा क्वेश्चन नंबर 13, महाराष्ट्रातील पहिली सरकारी सूतगिरणी कोणती? महाराष्ट्रातील पहिली सरकारी सूतगिरणी कोणती व त्या सूतगिरणीची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्रातील पहिली सरकारी सूतगिरणी कोल्हापूर येथे झाली. पहिली सरकारी सूतगिरणी ही 1907 साली स्थापन झाली. कोल्हापूर येथे 1907 मध्ये पहिली सरकारी सूतगिरणी स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? उत्तर आहे आर्वी, पुणे जिल्हा हे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र होय. आर्वी, पुणे हे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र होय. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणता? प्रश्न आहे 15, महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प असलेला जिल्हा कोणता? तर लोह प्रकल्प असलेला जिल्हा हा चंद्रपूर आहे. चंद्रपूर हा महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे? प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठे आहे? उत्तर आहे मुंबई येथे. मुंबई येथे पहिली कापड गिरणी स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा कुठे उघडण्यात आली? महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा कुठे उघडण्यात आली? उत्तर आहे पुणे. पुणे
या शहरात मुलींची पहिली शाळा उघडण्यात आली? प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? महाराष्ट्रात पहिली सैनिकी शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? उत्तर आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्हा यात पहिली सैनिकी शाळा सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? उत्तर आहे दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक होय. प्रश्न क्रमांक 20. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? प्रश्न आहे 20. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक होय. दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक होय. प्रश्न क्रमांक 21. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? प्रश्न आहे 21. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमान कोणते? उत्तर आहे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमान होय. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? तर उत्तर आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका होय. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? उत्तर आहे महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ही होय. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी हे होय. प्रश्न क्रमांक 24. मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? प्रश्न आहे 24. मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? उत्तर आहे यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी होय. यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी होय. प्रश्न क्रमांक 25. पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? उत्तर आहे ताजमहल मुंबई. ताजमहल मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल होय. ताजमहल मुंबई याची स्थापना 1903 मध्ये झाली. ताजमहल मुंबई या पंचतारांकित हॉटेलची स्थापना 1903 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? उत्तर आहे वर्धा. वर्धा हा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा होय. वर्धा हा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा होय. प्रश्न क्रमांक 27. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? प्रश्न क्रमांक 27. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? उत्तर आहे वी.स. खांडेकर. वी.स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन होय. सन 1974 मध्ये वी.स. खांडेकर यांना
ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? प्रश्न क्रमांक 28. भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? प्रश्न क्रमांक 28. भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन. सन 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न मिळाला. प्रश्न क्रमांक 29. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण? प्रश्न क्रमांक 29. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण? उत्तर आहे सुरेंद्र चव्हाण. सुरेंद्र चव्हाण हा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन होय. सुरेंद्र चव्हाण हा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन होय. प्रश्न क्रमांक 30. रमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? प्रश्न क्रमांक 30 आहे. रमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? उत्तर आहे विनोबा भावे. विनोबा भावे हे रमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन होय. विनोबा भावे हे रमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन होय. प्रश्न क्रमांक 31. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष. अखिल भारतीय स्तरावरील मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण? तर उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होय. न्यायमूर्ती रानडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होय. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणती व ती केव्हा सुरू झाली? उत्तर आहे महाराष्ट्रातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान सुरू झाली. सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या क्षेत्रासाठी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 33. बॉम्बे रेडिओ क्लब द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित केला गेला केव्हा? तर बॉम्बे रेडिओ क्लबद्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम केव्हा प्रसारित केला गेला असा प्रश्न आहे. तर बॉम्बे रेडिओ क्लबद्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम हा 1923 साली प्रसारित करण्यात आला. स्थळ आहे मुंबई. मुंबई येथे 1923 साली रेडिओ क्लबद्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित केला गेला. तर अशाप्रमाणे आजचे 33 क्वेश्चन्स आपले संपलेले आहे. तर एकदा फटाफट रिव्हिजन करून घेऊया. तर बघा, अतिमहत्त्वाचे प्रश्न होते. महाराष्ट्रातील पहिले आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे होती. तर आपण जर नवीन असाल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा लाभ भेटेल. तर बघा, फटाफट घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 1. पहिले मुख्यमंत्री कोण? हे सगळे महाराष्ट्रातील प्रश्न आहेत, त्याच्यामुळे पहिले म्हटल्यानंतर पहिले काय येईल? महाराष्ट्रातील. तर पहिले मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होय. पहिले राज्यपाल कोण? तर सी प्रकाश हे महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल होय. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई 1857 मध्ये. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी 1968 मध्ये.
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबईमध्ये. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबईमध्ये. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर, नाशिक जिल्हा. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोली. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प जमसांडे देवगडमध्ये. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा, रायगड जिल्हा. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, अहमदनगर जिल्हा. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिली सरकारी सूतगिरणी कोल्हापूर 1907 मध्ये. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी, पुणे मध्ये. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात झाला. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये झाली. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा पुणे या ठिकाणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली? सातारा येथे पहिली सैनिकी शाळा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 19, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक होय. प्रश्न क्रमांक 20, मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? तर दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक मासिक होय. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमान कोणते? तर ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र होय. प्रश्न क्रमांक 22, पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? म्हणजे महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? तर सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिले शिक्षिका व मुख्याध्यापिका होय. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील पहिले महिला डॉक्टर कोण? तर आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर होय. प्रश्न क्रमांक 24, मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती? यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी होय. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? तर ताजमहल मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल होय. 1903 मध्ये या ताजमहल मुंबई या पंचतारांकित हॉटेलची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? तर वर्धा हा पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा होय. प्रश्न क्रमांक 27, ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर वि. स. खांडेकर यांना 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 28, भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय कोण? तर महर्षी धोंडो केशव कर्वे सन 1958 मध्ये यांना भारतरत्न मिळविणारे पहिले व्यक्ती होय. प्रश्न क्रमांक 29, एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन सुरेंद्रनाथ चव्हाण हे एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन होय. प्रश्न क्रमांक 30, रमन मॅग्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर विनोबा भावे हे रमन मॅग्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय होय. प्रश्न क्रमांक 31, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण? तर न्यायमूर्ती रानडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होय. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणती? तर मुंबई ते ठाणे सन 1853 मध्ये या पहिल्या रेल्वेला सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 33, बॉम्बे रेडिओ क्लबद्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम केव्हा प्रसारित करण्यात आला? तर 1923 मध्ये बॉम्बे रेडिओ क्लबद्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. तर अशाच टॉपिक वाईज विषयानुसार नोट्स मिळविण्याकरिता
बेल आयकन बटनला क्लिक करून व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.